भारत हा युवकांचा देश असून युवा पिढीकडून देशाला खूप मोठ्या अपेक्षा आहेत। आपण महासत्तेकडे वाटचाल करीत असताना त्यात युवक युवतींचे योगदान मोठे आहे। तरुण पिढी सक्षम राहिली तरच देशाचे नेतृत्व करू शकेल। तरुणाईला व्यसनाधीनतेकडे व वाईट प्रवृत्तीकडे आकर्षित करण्याचे प्रयत्न सुरू असून हा देशाच्या प्रगतीत मोठा अडथळा आहे, असं मत राज्याच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील यांनी व्यक्त केले। जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ सेवन व अवैध तस्करी विरोधी दिनानिमित्त नरे येथील संस्थेच्या सभागृहात जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर मिलिंद भोई, संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ॲडव्होकेट शार्दूल जाधवर, पर्यावरण कार्यकर्ते विष्णू लांबा, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीचे शशिकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी विद्यार्थ्यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त शपथ देखील घेतली। प्रवीण पाटील म्हणाले, आपल्याकडे अनेक कायदे आले, त्यातील कायदे चांगले व उपयुक्त देखील आहेत। आजची पिढी संस्कृतीकडून दूर जात नाही ना, हे पाहणे आवश्यक आहे। पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती, त्यामुळे मुलांकडे लक्ष राहत असे। आता आपल्याला वेळ नाही, त्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष झाले आहे। डॉक्टर मिलिंद भोई म्हणाले, अंमली पदार्थाविरोधात केवळ एक दिवस नव्हे तर वर्षभर लढायला हवे। हे पदार्थ कसे तयार होतात, त्याचे वितरण कसे होते आणि ते किती घातक आहेत याची माहिती देत आम्ही जनजागृती करीत आहोत। ॲडव्होकेट शार्दूल जाधवर म्हणाले, आपल्या देशात 140 कोटी नागरिक राहतात, त्यातील 85 कोटीपेक्षा जास्त युवा पिढी आहे, असे अनेक सर्वेक्षणात म्हटले आहे। युवा पिढी व्यसनाधीन आहे की नाही यावरून त्या देशाचे भविष्य समजू शकते। त्यामुळे दारू, अंमली पदार्थ याकडे आकृष्ट होणाऱ्या पिढीला त्यापासून दूर ठेवायला हवे। आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम त्या निमित्ताने आयोजित केलेले आहेत। त्याच्यात जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये आपण सर्व तरुण विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहोत। आजची तरुण पिढी ही आपली ॲसेट आहे, आपली भारताची संपत्ती आहे आणि ही तरुण पिढी जेवढी चांगली राहील तेवढा देश आपला पुढे जाणार आहे। त्यामुळे ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही त्या सर्वांना सामावून घेणार आहोत, त्यांच्या मदतीने हा कार्यक्रम आम्ही पुढे नेणार आहोत। आता आपल्या राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाने अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स तयार केलेला आहे आणि त्या फोर्समध्ये सध्या आता IG आणि DIGची नेमणूक केलेली आहे आणि थोड्याच दिवसात संपूर्ण फोर्स हा संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी तयार होणार आहे। ह्या फोर्स स्थापनेचा उद्देशच आहे की ज्या ठिकाणी असे अंमली पदार्थ विरोधी गोष्टी दिसून येतात तिथं कायदेशीर कारवाई करणं, त्याबाबतचा सप्लाय कमी करणं आणि त्याच्या पलीकडे जाऊन 4 महत्त्वाची उद्दिष्ट त्या फोर्सची आहेत। त्याच्यामध्ये म्हणजे जसं आज ह्या कार्यक्रमाला मी आलेलो आहे, याच्या विरोधात अवेअरनेस तयार करणं, जे चुकीच्या मार्गाला गेलेले असतील अशा मुलांना आयडेंटिफाय, अशा व्यक्तींना आयडेंटिफाय करून त्यांचं डी-ॲडिक्शन प्रोग्राममध्ये त्यांना घेणं, त्यांचं रिहॅबिलिटेशन करणं आणि सगळ्या यंत्रणांशी कोऑर्डिनेशन ठेवणं आणि जे चांगले लोक आहेत, जे समाज माध्यमं आहेत किंवा समाजात वेगवेगळे चांगले काम करणारे वेगवेगळ्या स्तरातील व्यक्ती आहेत, त्यांची ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मदत घेणं असा ह्या फोर्सचा उद्देश आहे। तर आज हा पहिलाच कार्यक्रम आपण या ठिकाणी पुण्यामध्ये जाधवर इन्स्टिट्यूटमध्ये विद्यार्थ्यांसोबत घेत आहोत। तर त्यानिमित्ताने आपण सगळेजण आज संकल्प करूया की आपल्याला हे भारत सरकारने जो उपक्रम सुरू केलेला आहे की 2047 पर्यंत नशामुक्त भारत, त्याच्यामध्ये सगळ्यांना आपल्याला काम करायचं आहे। 26 जून आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आहे। मला असं वाटतं की अंमली पदार्थ आणि तरुणाई हा एवढा ज्वलंत विषय आहे की कुठलाही एक दिवस त्याच्यासाठी काम करून चालणार नाही आहे। तर आपला प्रत्येक दिवस हा अंमली पदार्थ विरोधी दिन असला पाहिजे। या निमित्ताने जाधवर सर, जाधवर इन्स्टिट्यूट आणि महाराष्ट्र पोलीस अँटी नार्कोटिक्स डिपार्टमेंट आता जे नवीन सुरू झालं आहे त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी विद्यार्थ्यांबरोबर संवादाचा कार्यक्रम आहे। मला असं वाटतं की अब्दुल कलाम सरांनी जे स्वप्न पाहिलं होतं विजन इंडिया 2020, त्याच्यामध्ये काम करण्याचं भाग्य मला लाभलं आहे। फिट इंडिया हे त्यांचं स्वप्न होतं आणि 2020मध्ये भारत जगाचे नेतृत्व करेल असं त्यांचं स्वप्न होतं आणि ज्या तरुणांच्या जीवावर त्यांनी हे स्वप्न पाहिलं तो आमचा तरुण आज मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या फिट असणं गरजेचं आहे। तसं जर असेल तरच आम्ही देशाचं, जगाचं नेतृत्व करू शकतो। हा तरुण फिट राहण्यासाठी सगळ्यात मोठा अडथळा जो आहे तो अंमली पदार्थांचा आणि व्यसनांचा आहे। मला असं वाटतं की विद्यार्थ्यांशी या विषयावर बोललं पाहिजे, शिक्षकांशी बोललं पाहिजे, पालकांशी बोललं पाहिजे आणि प्रसारमाध्यमं असतील, राजकीय व्यक्ती असतील, NGOज असतील, या सर्वांनी मिळून
या प्रश्नावर काम करण्याची गरज आहे। फार मोठा शत्रू आहे, बलाढ्य शत्रू आहे अंमली पदार्थ म्हणजे। आणि आपल्याकडे इतिहासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची विचार आपण घेऊन चाललो आहेत। महाराजांनी जेव्हा जेव्हा बलाढ्य शत्रूवर विजय मिळवला आहे तेव्हा पहिल्यांदा त्यांनी त्या शत्रूचा अभ्यास केला आहे आणि मग त्याच्यावर मात कशी करायची ते ठरवलं। त्यामुळे एखाद्या मोठ्या शत्रूला हरवायचं असेल तर त्याची माहिती घेणं, त्याचा अभ्यास करून मग त्याच्यावर हल्ला करणं, हा विचार आपण या माध्यमातून राबवूयात। मला असं वाटतं की आपला जो देश आहे तो खऱ्या अर्थाने सुजलाम सुफलाम होण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची खूप गरज आहे आणि जाधवर सर आणि शार्दूल त्यांनी त्याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आहे। या अंमली पदार्थ विरोधाच्या वारीच्या पालखीचा मी भोई होण्याचा प्रयत्न केला आहे। धन्यवाद।